ते एका लाविश कार्यक्रमात आनंद घ्यायला गेले होते. पण आनंद मिळवण्याची त्यांची व्याख्या चुकली आणि परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागला. घटना मुंबईतील गोरेगावमधील नेस्को संकुलात घडली. इथं आयोजित एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी 3 ते 4 हजार तरुण तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि अंमली पदार्थांचं सेवन केल्यानं काही तरुणांना त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यातील दोघांना मुंबईच्या जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकारामुळे मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली असून अंमली पदार्थांचे जाळे आता थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंय का असा प्रश्न या घटनेनं उपस्थित केलाय. या कॉन्सर्टमध्ये हे अंमली पदार्थ कुठून पोहोचले, या विद्यार्थ्यांनी ते स्वतः आणले की कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना ते मिळाले, हे समोर येणं आता गरजेचं मानलं जातंय. या प्रकरणी वनराई पोलिसांनी नेस्कोच्या व्हाईस प्रेसिडेंट सहित 5 जणांना अटक केली असून मुंबई पोलीस आता अंमली पदार्थ कुणी पुरवले या संदर्भात तपास करतायत.